सामान्य माणसाला याचा कसा फटका बसू शकतो हे जाणून घेणं किंवा त्याची माहिती असणं प्रत्येकासाठी आवश्यक बनलेलं आहे. मित्र हो, आखाती देशामध्ये युद्ध सुरू झालं आणि त्याच्या झळा भारताला बसवू लागल्या, बसलेले हे आहेत आतापर्यंत. या युद्धाची झळ थेट आपल्या स्वयंपाकघरापर्यंत येऊन पोहोचली. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना मोठी धावाधाव करावी लागते. आणि दुसरीकडे बघा, गॅस सिलेंडरची किंमत अचानक वाढवली गेली. गॅस बुकिंगच्या नियमात सुद्धा बदल केले गेले. गेल्या काही दिवसापासून गॅस सिलेंडर हीच तुमची आमची एक समस्या बनून गेली. आणि मग ऐनवेळी अडचण व्हायला नको म्हणून लोक एक्स्ट्रा सिलेंडर भरून ठेवू लागलेले आहेत. अहो बघा, सध्या तरी गॅस सिलेंडरची टंचाई आहे, पण आपल्याकडं सणासुदीला किंवा लग्न सराईमध्ये पाहुण्याची ये जा वाढते. अशा वेळेला गृहिणींना सर्वात जास्त काळजी वाटते ती म्हणजे ऐनवेळी गॅस सिलेंडर संपण्याची. मग अशा वेळी बॅकअप म्हणून आपण एखादा एक्स्ट्रा सिलेंडर भरून ठेवतो किंवा शेजाऱ्याकडून मागून घेतो. तसं पाहिलं तर हे सगळं आपल्याला सवयीचं, नित्याचं किंवा मग ती एखादी सामान्य बाब आहे असं वाटून जातं. आजवर हे सगळं चालून गेलं होतं, चालून जात होतं, पण आता परिस्थिती बदललेली आहे. गॅस सिलेंडरची साठेबाजी करणाऱ्यावर बारकाईनं नजर ठेवली जाते. ऐन वेळी प्रॉब्लेम नको म्हणून जादा सिलेंडरची सावधगिरी बाळगली जाते. पण आता हीच सावधगिरी मोठ्या कायदेशीर कचाट्यात अडकवू शकते. देशामध्ये सध्या इंधनाचा तुटवडा आणि आयातीवर वाढलेला ताण पाहता पेट्रोलियम मंत्रालयानं घरगुती गॅस वापराबाबतचे नियम अत्यंत कडक केलेले आहेत. आता केवळ सिलेंडरची साठवणूकच नाही तर घरामध्ये डबल कनेक्शन असणं सुद्धा गुन्ह्याच्या श्रेणीमध्ये येणार आहे. मित्रांनो, नक्की काय आहेत हे नवीन नियम आणि काय एकूण सगळा कायदा कानून, सामान्य माणसाला याचा कसा फटका बसू शकतो हे जाणून घेणं किंवा त्याची माहिती असणं प्रत्येकासाठी आवश्यक बनलेलं आहे. पहिलं म्हणजे घरामध्ये 2 पेक्षा जास्त सिलेंडर ठेवणं हाच गुन्हा असून त्यासाठी 7 वर्षांची शिक्षा आहे. एका घरगुती ग्राहकाला घरात जास्तीत जास्त 14.2 किलोचे 2 LPG सिलेंडर ठेवण्याची परवानगी आहे. जर तुम्ही अधिकृत परवानगीशिवाय 40 किलोपेक्षा जास्त LPG साठवून ठेवला तर त्याला साठेबाजी मानलं जाईल आणि त्यानुसार कारवाई होईल, गुन्हा दाखल होईल. अत्यावश्यक वस्तू कायदा 1955च्या कलम 7 नुसार जर दोषी आढळला तर 3 महिने ते 7 वर्षापर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. सहसा नागरिकांना या कायद्याची माहिती नसते, त्यामुळं नकळतपणे अनेक जण कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची भीती असते. गुन्हा दाखल होण्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बघा, कलम 6A अंतर्गत मर्यादेपेक्षा जास्त असलेले सर्व सिलेंडर सरकार जप्त करू शकतं आणि तुमचं गॅस कनेक्शन सुद्धा कायमचं रद्द केलं जाऊ शकतं. आता दुसरं म्हणजे PNG आणि LPG या दोन्ही कनेक्शन ते एकत्र असणं सुद्धा चालणार नाही. आता मार्च 2026 म्हणजे या महिन्यामध्ये पेट्रोलियम मंत्रालयानं एक मोठा बदल केलेला आहे. आता ज्याच्या घरी पाईपलाईन गॅस म्हणजे PNG सुविधा आहे त्यांना LPG सिलेंडर ठेवता येणार नाही. जर तुमच्या घरामध्ये PNG जोडणी असेल आणि तरीही तुम्ही LPG सिलेंडर वापरत असाल तर ते बेकायदेशीर मानलं जाईल. सरकारनं अशा ग्राहकांना त्यांचे LPG कनेक्शन तातडीनं सरेंडर करण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे. आता बघा, जर तुम्ही स्वतःहून कनेक्शन परत केलं तर कोणताही दंड आकारला जाणार नाही. मात्र तपासणीमध्ये जर दोन्ही कनेक्शन आढळले तर मात्र कायदेशीर कारवाई अटळ आहे. गॅसचा काळा बाजार आणि अवैध साठवणूक रोखण्यासाठी सामान्य नागरिकांचा सहभाग सुद्धा महत्वाचा आहे. जर तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर सिलेंडर साठवलेले दिसले तर तुम्ही तक्रार सुद्धा करू शकता. LPG इमर्जन्सी हेल्पलाईन 1906 म्हणजे 1906 या क्रमांकावर थेट संपर्क साधू शकता. जिल्हा अन्न आणि पुरवठा विभाग, स्थानिक पोलीस स्टेशन किंवा मग तहसील कार्यालयामध्ये लेखी तक्रार सुद्धा देऊ शकता.
ऊर्जा संसाधनाचा तुटवडा आणि गरिबापर्यंत गॅस पोहोचवण्याच्या उद्देशानं सरकारनं ही कठोर पावलं उचललेली आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडं PNG असेल तर LPGचा हव्यास सोडा आणि विनाकारण सिलेंडरची साठवणूक करून कायद्याच्या कचाट्यात अडकणं टाळा. कुठलीही सोय करून घेताना भविष्यातील मोठी गैरसोय करून घेणं किंवा सावधगिरी बाळगता कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकणं हे संकट टाळण्यासाठी ज्यानं त्यानं सतर्क राहण्याची गरज आहे. मित्रहो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.